दुधाला 40 रुपये भाव द्या या मागणीसाठी दुग्धाभिषेक आंदोलन। सांगलीमध्ये दूध दरासाठी सामाजिक संघटना आणि किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या विधान भवनाला दुग्धाभिषेक घालत थेट दूध दरवाढीची मागणी करण्यात आलेली आहे। जरा त्या स्टेशन चौक या ठिकाणी राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत नागपूर अधिवेशनात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा। ऊसाप्रमाणे दुधाला सुद्धा FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे। दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी। बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे। बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे आणि यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करत सरकारने दूध दरवाढीची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आज महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधाचे दर कोसळलेले आहेत। साधारणतः 22 ते 27 रुपयेपर्यंत या महाराष्ट्रातील सर्व दूध संस्था आणि सहकारी दूध संस्था ह्या दर द्यायला लागलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारनं खरं तर 34 रुपयाच्या खाली कुठल्याही दूध संस्थेनं दर द्यायचा नाही हे परिपत्रक काढून सुद्धा महाराष्ट्रातील एकही दूध संस्था त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही आणि महाराष्ट्र सरकार कुठलीही कारवाई करायला तयार नाही। आज केंद्र सरकारनं दूध 10,000 टन दूध भुकटी ही आयात केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3.5 लाख टन दूध भुकटी एकट्या महाराष्ट्रात पडून आहे। असं असताना महाराष्ट्र सरकार या दूध भुकटीला निर्यातीला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन न देता बाहेरचीच आयात जर करत असेल तर शेतकऱ्यांच्या दुधाला भाव कसा मिळणार हा खरा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे। त्यामुळं या सरकारनं जे काय अंमलबजावणी करून 34 रुपयेपेक्षा आज जर पाहिलं तर उत्पादन खर्च पाहता 40 रुपये दर दिला पाहिजे आणि तशा प्रकारचे आदेश या महाराष्ट्रातील दूध संस्थांना द्यावेत अशा प्रकारची मागणी आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।